नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये आलेला आहे अतिशय जबरदस्त ट्विस्ट आणि तो म्हणजे आता अंशुमन मल्लिकाची पितळ आणि भांडे फोडून आता स्वानंदी ही कशी समोर आणते. गारुड्याचा वापर करून सापाला घेऊन येत आता चावणारा साप आता जेव्हा आता स्वानंदीला डसतो त्यावेळेस आता त्यानंतर अशी कोणती घटना घडते की जेणेकरून स्वानंदी मल्लिका अंशुमनचे पितळ बाहेर काढते. प्रेक्षकांनो, आता हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आणि चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. त्यामध्ये आता स्वानंदीला साप चावल्यानंतर आता राजवाड्यांच्या घरी सगळेजण आरडाओरड करत असतात. तर तेवढ्याच दरवाजात समर तिथे येतो आणि स्वानंदीकडे बघत स्वानंदी अशी हाक मारतात. सगळेजण समरकडे बघतात. वाऱ्याच्या वेगाने धावत आता समर स्वानंदीजवळ येतो आणि गुडघे टेकून आता स्वानंदीच्या पायाजवळ बसतच आता समर म्हणतो की काय झालं स्वानंदी, कुठे साप चावलाय? तर स्वानंदी तिचा पाय साप चावल्याचे ठिकाण आता समरला दाखवते आणि आज लगेच आता मल्लिका म्हणते की समर, अरे बराच वेळ झाला स्वानंदीला साप चावलाय. तर समर म्हणतो की मग मला तुम्ही अगोदर का नाही सांगितलं? तर आता स्वानंदी ही समरला म्हणते की राजवाडे तुम्ही शांत व्हा. तेव्हा आता समर म्हणतो मी शांतच आहे. तर तेवढ्यात अंशुमन धावत पळत तिथे येतो आणि त्याने आता त्या सापाला पकडून पिशवीत आणलेलं असतं. अंशुमन म्हणतो की साप पकडला आणि सापडला. मल्लिका म्हणते की अरे साप पकडला आणि सापडला म्हणतोस काय? मारून टाक त्याला, तो त्याने आपल्या स्वानंदीचा चावा घेतलाय. ते ऐकताच आता स्वानंदी म्हणते की अजिबात सापाला मारायचं नाही. मल्लिका म्हणते की स्वानंदी, अगं तू असं काय करतेस? तो साप तुला चावलाय आणि त्याचं विष तुझ्या अंगात भिनतंय. आणि मल्लिका म्हणते की अगं त्या सापाचं विष तुझ्या शरीरात पसरलंय, त्यामुळे तू काय बोलतेस ना, तुला कळत नाही आहे. अंशुमन, पटकन त्या सापाला मारून टाक. आणि लगेच आता डॉक्टर तिथे येतात. समोर उठून उभा राहत म्हणतो की डॉक्टर. तर आता डॉक्टर धावत पडत स्वानंदीजवळ येतात. मल्लिका म्हणते की डॉक्टर वाचवा आमच्या स्वानंदीला. तर स्वानंदी म्हणते 1 मिनटं, मला ना कुठल्याही उपचाराची गरजच नाही आहे. आणि स्वानंदी म्हणते की मला चावलेला साप हा बिनविषारी आहे आणि मी तुम्हाला खात्रीपूर्वक कॉन्फिडेन्शियल सांगते की सापाविषयी माझा खूप अभ्यास आहे. आणि ते ऐकताच आता मल्लिका रागाने अंशुमनकडे बघते आणि समर म्हणतो सापाचा अभ्यास? तर स्वानंदी म्हणते हो. स्वानंदी म्हणते की मी ना PhD केली आणि त्यामध्ये सापाचा अभ्यास आहे हा. स्वानंदी म्हणते की मुळात आपल्या देशात असणारे साप हे 85% बिनविषारी असतात आणि भीतीपोटी आपण त्यांना मारून टाकतो. आणि साप कधीही स्वतःहून माणसावर हल्ला करत नाही. दुसऱ्या प्राण्याप्रमाणे सुद्धा तो स्वतःच्या जीवाला जपणारा प्राणी आहे. आणि स्वानंदी सापाचं महत्त्व आता सगळ्यांना सांगते आणि म्हणते की सापाला शेतकऱ्यांचा मित्र म्हणतात आणि शेतात जी दुसरे प्राणी नासधूत करतात ना, त्या सगळ्यांना साप हा खात असतो. आणि स्वानंदी म्हणते की मुक्या प्राण्यांमध्ये जेवढं विष नसतं ना, तेवढं विष माणसाच्या तोंडामध्ये असतं. असे म्हणत स्वानंदी मल्लिकाकडे बघते आणि लगेच आता मल्लिकाकडे बघत आता स्वानंदी बोलताच मल्लिकाचा जळफळाट होतो. पण नाटक करत हसतच मल्लिका म्हणते स्वानंदी, अगं सापाचा तुझा बराच अभ्यास आहे गं. आणि तेवढ्यात आता वन विभागाचे 2 लोक तिथे येतात आणि म्हणतात की साहेब तुम्ही आम्हाला बोलावलं होतं. तर समर म्हणतो हो, हा साप आमच्या घरातील मेंबर्सला चावलाय आणि हा तो साप. पटकन आता त्या अंशुमन त्या सापाची पिशवी आता त्या 2 माणसांकडे देतो आणि त्या सापाची पिशवी घेताच आता तो मुलगा म्हणतो बरं झालं तुम्ही याला मारून नाही टाकलं, याला ना आता जंगलात सोडलं जाईल. आणि इकडे आता समर ते लोक सापाला घेऊन जाताच आता डॉक्टरला म्हणतो की डॉक्टर एकदा तुम्ही सगळा चेकअप करा. डॉक्टर स्वानंदीचा पाय बघतात आणि म्हणतात की तुमचा पाय दुखतो का? स्वानंदी म्हणते अजिबात नाही. तरी आता डॉक्टर म्हणतात की सापाच्या दातातील बॅक्टेरियामुळे तुम्हाला इजा पोचू शकते. आणि डॉक्टर म्हणतात की त्यामुळे आपण याला आता अँटीसेप्टिक क्रीम लावून इंजेक्शन देऊयात. आणि तेवढ्यात आता ऑफिसमधून समरला फोन येतो. तर समर म्हणतो की येतो मी. तर आता स्वानंदी म्हणते अहो तुम्ही काम सोडून आला, तुम्ही जा ना. तर समर म्हणतो तुम्हाला सोडून कसं जाऊ? आणि लगेच आता समर म्हणतो नक्की तुम्ही ओके आहात का? स्वानंदी म्हणते की माझ्याकडे बघून वाटत नाही का तुम्हाला, तुमची शपथ? तर समर म्हणतो ठीक आहे. आणि तेवढ्यात आता समर निघून जाताच आता रागाने मल्लिका ही आता अंशुमनकडे बघते. तर खाली मान घालून अंशुमन पळूनच त्याच्या रूममध्ये जातो. आणि इकडे आता अंशुमन हा बाहेर त्या गारुड्यासमोर येताच आता सनकन अंशुमन आता त्या गारुड्याच्या कानाखाली मारतो. तर गारुडी म्हणतो की माझे पैसे द्या साहेब. तर तेवढ्यात मल्लिका म्हणते की अजून एक कानाखाली मार. तर अंशुमन त्याच्या अजून एक कानाखाली मारतो. आणि लगेच आता मल्लिका म्हणते की तुला बिनविषारी साप आणायचा सांगितला होता का? तर तो माणूस म्हणतो माझ्याकडे विषारीसुद्धा साप होता पण तुम्ही सांगितलंच नाही. तर मल्लिका रागाने अंशुमनकडे बघते आणि लगेच आता मल्लिका म्हणते की त्याचे पैसे देऊन टाक. अंशुमन आता त्याचे पैसे देताच इकडे तो गारुडी निघून जातो. तर मल्लिका म्हणते की चांगला त्या स्वानंदीला मारण्याचा चान्स आला होता माझ्या हाती, पण अंशुमन पुन्हा तू माती खाल्लीस. आणि इकडे आता आजी ही स्वानंदी
सोबत बसलेली असते. आजी म्हणते बरं झालं थोडक्यात बचावली स्वानंदी तू. तेवढ्यात मल्लिका तिथे येते आणि म्हणते की खरं आहे आई आपली स्वानंदी ना थोडक्यात बचावली. आजी म्हणते की काय गं मल्लिका त्यावेळेस तर लय आरडाओरड करत होती तू. आणि आजी म्हणते की त्यावेळेस तू सगळ्यांना शांत करायचा सोडून सगळ्यांवरतीच ओरडायला लागलीस. मल्लिका म्हणते की आई मी खूप घाबरली होती. स्वानंदीसारखा माझा थोडाच अभ्यास आहे का. आणि मल्लिका म्हणते की तरी माझ्या परीने मी स्वानंदीला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. आता स्वानंदी म्हणते की आजी साप मारला गेला नाही आणि तो सुखरूप जंगलात पोहोचला हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि तेवढ्यात आता स्वानंदी म्हणते की आजी आता हा विषय आपण इथेच थांबूयात आणि मला ना खूप जाम भूक लागली. तर आता आजी म्हणते मला सुद्धा. आणि तेवढ्यात आता दरवाजात वाचवा वाचवा असा आवाज येतो. तर आता स्वानंदी तो आवाज ओळखते आणि म्हणते आईचा आवाज सुस्मिता बघ बरं. तर आता पळतच धावत पळत मंदाकिनी तिथे येते. सुस्मिता आणि स्वानंदी आता मंदाकिनीला धरतात. तर मंदाकिनीला आता स्वानंदी समजावत आता सोप्यावर बसते. सुस्मिता आता मंदाकिनीला प्यायला पाणी देते. आणि इकडे आता सुस्मिताने पाणी देताच आता स्वानंदी म्हणते काय झालं आई. तर रडतच आता मंदाकिनी म्हणते की इथल्या मी मार्केटमध्ये आले होते तर तेवढ्यात 4-5 गुंडांनी मला लुबाडलं आणि माझ्याकडून सगळं सोनं घेतलं आणि मला मारलंसुद्धा. मी पडले आणि आता मारल्याच्या खुणा तिच्या हातावरच्या त्या खुणा आता मंदाकिनी रडतच आता स्वानंदी आणि सगळ्यांना दाखवते. तर मल्लिका आणि सगळ्यांना मोठा धक्का बसतो. आणि रडतच आता मंदाकिनी म्हणते की अहो जावई बापू सगळं घेऊन गेले. आणि मंदाकिनी रडू लागते. आणि मंदाकिनी इकडे तिकडे बघत घाबरते आणि म्हणते की ते गुंड परत इथे येतील. तर स्वानंदी म्हणते की आई तू घाबरू नकोस तू इथे आली ना आता कोणीच इथे तुला इजा पोहोचवणार नाही. आणि इकडे आता आजी म्हणते की तुम्ही घाबरू नका. तर लगेच आता आजी म्हणते की स्वानंदी त्यांचं औषध पाणी कर आणि त्यांना दुसरी साडी दे घालायला. तर आता स्वानंदी म्हणते हो. आणि स्वानंदी आता मंदाकिनीला आतमध्ये घेऊन जाते. मल्लिका म्हणते काय आई अशा अवस्थेत जर यांना कुणी बघितलं तर लोक काय म्हणतील. तेव्हा आता आजी म्हणते की अगं अशा वेळेस त्यांना त्यांच्या लेकीची आठवण आली असेल आणि आल्या मग त्या. तेव्हा आता मंदाकिनीची ती सगळी आता खेळी बघून इकडे आता मल्लिकाला नवीन डाव सुचतो. तर इकडे आता समर हा ऑफिसमध्ये आलेला असतो आणि आनंदला स्वानंदीला कसा आता साप चावला हे सगळं काही सांगतो. समर म्हणतो की पण तो साप बिनविषारी होता हे स्वानंदीला कळालं कारण त्यांची त्यामध्ये PhD झाली. आणि समर म्हणतो की यासाठी आता घराची सिक्युरिटी वाढवली पाहिजे. आणि आनंद आता समरला शांत होण्यासाठी सांगतो. समर म्हणतो कसा शांत हो आज जे स्वानंदीसोबत झालं ते कुणाच्याच बाबतीत होऊ नये. आणि इकडे आता मंदाकिनीला नवीन साडी देत आता स्वानंदी म्हणते की आई आता तू बरी आहेस ना आणि अजून कुठे लागलं आहे का. मंदाकिनी म्हणते माझ्या मनाला जी ठेच लागली ती काय भरून येणार आहे का आणि आता माझ्याकडे पैसे नाही आहेत स्वानंदी. आणि इकडे आता मग स्वानंदी म्हणते की आई तू कुठल्या आपल्या जवळच्याच मार्केटमध्ये गेली होतीस ना आणि तिथले तर सगळेच दुकानदार आपल्या ओळखीचे आहेत आणि तिथे हे सगळं घडताना तुला कोणीच मदत केली नाही आहे का. मंदाकिनी म्हणते की आपलं जे मार्केट आहे ना त्याच्या बाहेर एक नवीन मार्केट सुरू झालं आहे आणि मला वाटलं तिकडे मला आपल्यासाठी मिळेल काहीतरी पण तिकडचे माणसं थोडीच आपल्या ओळखीचे होती का. आणि एवढ्यात आता मल्लिका ही त्यांच्या बेडरूमच्या दरवाजाला कान देऊन ऐकू लागते. तर इकडे आता मल्लिका कान देऊन ऐकत असताना स्वानंदी म्हणते चल आई आता आपण पोलिसांकडे जाऊ. घाबरतच मंदाकिनी म्हणते नको नको पोलिसांकडे कशाला स्वानंदी. आणि आता स्वानंदी म्हणते की अगं आई तुझ्या पैशांची चोरी झाली. आणि इकडे आता समर हा ऑफिसमध्ये असताना आनंद आता समरकडे येत म्हणतो की आपल्याला पेमेंट करायचं आहे. तर समर म्हणतो हो. तर लगेच आता समर म्हणतो 1 मिनटं. आता आनंद म्हणतो की हे बघा समर आपल्याला ना उद्या पेमेंट करावे लागेल कारण आज आपल्याला ऑनलाईन पेमेंट करता येणार नाही. तर समर म्हणतो 1 मिनटं पेमेंट तर आपल्याला आजच करावे लागतील. तू एक काम कर माझ्या क्रेडिट कार्डवरून पेमेंट कर. आणि एवढ्यात आता समर पॉकेट काढण्यासाठी आता खिशामध्ये हात घालतो. तर समरला आठवतो पॉकेट तर घरीच राहिलं. ज्यावेळेस आता पूजा असती त्यावेळेस आता समरचं पॉकेट घरामध्ये पडलेलं असतं आणि समर म्हणतो पॉकेट घरीच राहिलं आहे. आनंद आरामात आजचा अख्खा दिवस. हॅलो राजवाडे हाऊस. अंशू मी बोलतोय. स्वानंदी आहेत का तिकडे. त्यांना जरा फोन दे. दादा तू काही महत्वाचं काम आहे का. हो फोन दे त्यांना. इकडे आता अंशुमन हा किचनमध्ये असतो आणि स्वानंदीचा फोन तिथे असतो आणि समर स्वानंदीला फोन लावतो. तर आता समर म्हणतो की अंशुमन. तर अंशुमन म्हणतो की हा बोल ना दादा. तर समर म्हणतो स्वानंदींना फोन दे.
तर अंशुमन म्हणतो काही महत्त्वाचं काम आहे का? तर समर म्हणतो हो, स्वानंदीला फोन दे. आणि इकडे आता अंशुमन म्हणतो की दादा, स्वानंदी वहिनींच्या आई आल्यात आणि स्वानंदी त्यांच्यासोबत आहे. आणि आता अंशुमन म्हणतो की दादा तू मला सांग ना काय महत्त्वाचं काम आहे. तर समर म्हणतो की अरे मी माझं वॅलेट ना घरी विसरलो आहे, त्यामध्ये क्रेडिट कार्ड लागतं आहे मला. आणि समर म्हणतो की तिथेच पडलं आहे, स्वानंदीला विचार ती सांगतील. तर आता अंशुमन म्हणतो 1 मिनटं दादा मी लगेच बघतोय. आणि लगेच आता अंशुमन म्हणतो दादा वॅलेट सापडला आणि कुणासोबत पाठवू. तर तेवढ्यात आनंद म्हणतो की अरे समर ऑनलाईन पेमेंट होतील. आणि लगेच आता आनंद म्हणतो की मला OTP सांग फक्त. तर समर म्हणतो हो. आणि लगेच आता समर म्हणतो की अंशुमन आता पेमेंट होतील, क्रेडिट कार्डची गरज नाही आहे, वॅलेट तुझ्याकडेच ठेव. आणि लगेच आता अंशुमन आता समरच्या पॉकेटमधील ते क्रेडिट कार्ड घेतो. आणि इकडे आता मंदाकिनी आता स्वानंदीला सांगते की मी घरात एक दमडी ही फुकट विनाकारण आता खर्च करत नाही आहे, पण त्या आदिराने ना 40,000ची पर्स घेतली. आणि एवढ्यात आता मंदाकिनी म्हणते की तुझं काय जातं आहे स्वानंदी, तू इकडे मजेत राहते ना श्रीमंताच्या घरी, तुझ्याकडे पैसा आहे, दागिने पण आहे तुझ्याकडे. तर स्वानंदी म्हणते की आई मी नोकरी करते आणि मी स्वतः कमवते. स्वानंदी म्हणते की राहिला प्रश्न दागिन्यांचा, आणि ते दागिने मिळाले म्हणजे तो माझा मान आहे. स्वानंदी म्हणते की ती माझी कमाई नाही आहे. आता मंदाकिनी म्हणते जाऊ दे स्वानंदी, ही एवढी चांगली साडी मला देऊ नको, एखादं फाटकं तुटकं काहीतरी दे. आणि इकडे आता मंदाकिनी म्हणते की जाऊ दे आमची गरिबी तुला काय कळणार. तर मंदाकिनी म्हणते की काहीही बोलू नको साई, फक्त पैशाचा प्रश्न आहे ना, मी तुला पैसे देते. तर मल्लिका ते सगळं ऐकते. आणि इकडे आता मंदाकिनीचे ते बोलणे आता मल्लिका ऐकताच आता गुपचूप आता मल्लिका ही समरला फोन करते आणि म्हणते की समर अरे घरी एक प्रॉब्लेम झाला आहे. तर समर म्हणतो काय, स्वानंदी ठीक आहे ना. तर मल्लिका म्हणते की स्वानंदी ठीकच आहे रे, पण स्वानंदीच्या आई ना त्या मंदाकिनी ताई आपल्या घरी आल्यात, कसला अवतार केला होता, आणि आता त्या ना आपल्या घरी ठाण मांडून बसल्यात, आणि त्या ना आता स्वानंदीकडे पैसे मागतायत. आणि आपली स्वानंदी कशी तुला माहितीच आहे ना समर. तर आता समरला धक्का बसतो आणि त्याच वेळेस इकडे स्वानंदी आता मंदाकिनीला तिच्या पर्समधून आता पैसे देते. ते पैसे बघताच आता मंदाकिनी खुश होते, मंदाकिनीच्या तोंडाला पाणी सुटतं. आणि इकडे आता मल्लिका आगीत तेल होतात, म्हणते की समर आपली स्वानंदी किती भोळी आहे, माहिती आहे ना तुला, सगळ्यांनाच मदत करते. तर आता समरला धक्का बसतो. समर आणि स्वानंदीमध्ये आता दुरावा आणण्यासाठी मल्लिकाने भयानक प्लॅन केलेला असतो. तर आता इकडे समर आणि स्वानंदी दोघेही आता म्हणजे स्वानंदी समरचा गैरसमज कसा दूर करणार हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.